आम्हाला पवार साहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो। कुठेतरी 80 वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे। केंद्रकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती। फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? दादा बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती। त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादांनी हा निर्णय घेतला। साहेब, अजितदादांच्या बोलण्यात 1-2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय। काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत। इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय, काय सांगाल त्याबाबतीत? त्यांना सूचना मी काय सांगणार? त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते। तर तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला तुमच्या काळजीपुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये। मला कुणी त्रास देत नाही, जवळचे लोक प्रेमानं माझ्यावर वागतात आणि आम्हा सगळ्यांचं काम करायला पाहिजे ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।